हाय एव्हरीवन यूट्यूब फॅमिली. तर हा व्हिडिओ आहे दसऱ्याच्या अगोदरचा, पण मी आत्ता व्हिडिओ अपलोड करते आहे कारण की त्याला एक्स्ट्रा वॉईस द्यायचा राहिला होता. तर माझे वडील आले होते, तुम्हाला माहीतच आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की वडील ऑपरेशनसाठी आलेले आहेत पुण्याला. त्यांचं भारती हॉस्पिटल जे आहे कात्रजमध्ये, तिथे ऑपरेशन आहे किडनी स्टोनचं. ते 8 दिवस माझ्याजवळच होते. त्यांच्या बाकीच्या सगळ्या ज्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या टेस्ट वगैरे सगळ्या केल्या मी. आणि फायनल त्यांची ऑपरेशनची तारीख होती. मग 2 दिवस अगोदरच ॲडमिट करायचं होतं. म्हणून मग भाऊ आला आणि त्यांना घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये. आणि इकडे आरव खूप आजारी, म्हणजे खूपच त्याला ताप आलेला होता. आरवला 108 ताप आला होता आरवला. आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आम्ही. नंतर लगेच आवरून वडिलांना वगैरे टिफिन हे सगळं दिलं आणि त्यांना जाऊ दिलं. आणि नंतर आम्ही पण गेलो होतो हॉस्पिटलमध्ये आरवला घेऊन. तर आरवचं असं आहे की त्याच डॉक्टरांचा त्यांना गुण येतो, त्यामुळे आम्ही एकाच डॉक्टरकडे त्याला घेऊन जात असतो. हे बघतायत तिकडे मोबाईल. आमचा नंबर काय अजून आला नाही आहे, कारण की डॉक्टरांचं असं आहे, डॉक्टर खूप चांगले आहेत, पण एका पेशंटला ते अर्धा ते पाऊण तास लावतात चेकअप करायला, व्यवस्थित समजून सांगायला वगैरे. अशी गडबड करत नाहीत. त्यामुळे मग थोडासा वेट करावा लागला आम्हाला इथे. 1 तास तरी आम्ही बसलो होतो वेट करत. आमचा नंबर काही येत नव्हता लवकर. आणि आरवचा चेहरा एवढा बारीक झाला होता, पण त्याला थोडंसं मग मी मोबाईलमध्ये म्हटलं टाईमपास करावा, मग तो थोडंसं रमून जाईल त्याच्यामध्ये. काहीच खाल्लं नव्हतं आरवने 2 दिवस झाले. एकदम तो असा शांत होता आणि खूप तापला होता. इकडे पप्पांसाठी भाऊ आणि बहिणी आलेले होते पुण्याला. तर ते पण आले मग घरी. आणि सकाळी हे गेले हॉस्पिटलला वडील वगैरे. नंतर आरवला घेऊन गेले मी हॉस्पिटलला चेकअप करायला. तिकडून आले लगेच दादा वहिनी घरी आले 4 वाजता. अख्खा दिवस माझा धावपळीमध्ये गेला. आणि आरवला बरं वाटत नसल्यावर मला कशाचाच मूड येत नाही अजिबात. तो चांगला असेल ना, त्याचा तो खाऊ पिऊन मस्तपैकी खेळत राहतो, मग मला काहीच नाही वाटत. तर बाकीचा व्हिडिओ मी काय शूट केलाच नाही, म्हणजे दादा वहिनी आल्यानंतरचा, कारण की खूप गडबड वगैरे होती नंतर रात्री वगैरे, त्यामुळे शूट केलं नाही. हा जो सीन आहे हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन आहे. माझा हा छोटा भाऊ आहे, तो पप्पांना हॉस्पिटलमध्ये सोडून वगैरे काल परत तो आज सकाळी फ्रेश होण्यासाठी घरी आला होता. इकडे दादा वहिनी आवरून वगैरे बसलेत, कारण त्यांना पण जायचं आहे परत. पण मी माझं चाललं होतं थांबा. मग ते 4-5 वाजता निघणार होते. आणि ते आरवचं आणि त्याच्या मोठ्या मामाचं बिलकुल जमत नाही कसलंच. आरवला छोटा मामा आवडतो, मोठा मामा आवडत नाही. कारण की मोठा भाऊ माझा असा आहे, नुसते खोड काढतो आणि काही पण त्याला बोलतो, समोसा करतो. मग आरव चिडतो. आणि मग इकडे चाललं होतं, छोटा भाऊ सांगत होता आरवला की मोठ्या मामाला काय म्हणायचं. त्यांची तिघांची मस्ती सुरू होती इकडे. आणि आरव गणपतीला कलर करतोय. त्याच्या पप्पाने त्याला कालच गणपती आणला होता खेळण्यासाठी. त्याचं खूप दिवस चाललं होतं गणपती पाहिजे म्हणून. आणि इकडे ह्यांची खूप मस्ती सुरू होती. आणि आरवचा दात किडला होता. मग आरव त्याला सांगत होता की मला दात किडला आहे, माझा गाल ओढू नकोस मामा. आणि आरवला असं झालं की दातामुळे पण खूप ताप आला होता त्याला, आणि दात पण दुखतोय, ताप पण आला आहे. त्याचं दुखणं एकदमच 2 दुखणं त्याचे आलेले आहेत. तर इकडे संध्याकाळचे 4 वाजले आणि वहिनींची तयारी चालली परत रिटर्न घरी जायची. आले पण, 1 दिवस राहिले पण आणि निघाले पण. आणि खूप दिवसांनी आल्यात वहिनी माझ्या लग्नाला. आता 5 वर्ष झालेत, पण 2 वेळाच आलेत. ह्याच्या आधी एकदा आरवच्या बड्डेला आले होते आणि आत्ता एकदा आलेत. सारखे काही त्यांना त्यांच्या कामामुळे त्यांना यायला काही भेटत नाही इकडे. तर चालल्यात ते आता. माझी वहिनी म्हणजे माझ्या मामाचीच मुलगी आहे. तर त्यांची अजून एक बहीण राहते इथंच पुण्यामध्ये. तर तिच्याकडे जायचं होतं वहिनींना. तर इकडे दादाची तब्येत खूप खराब झालेली आहे, कारण की दादाची पण तब्येत बरी नव्हती. 2-3 महिने झालं त्याची पण तब्येत बरी नाही आहे. तर त्याची तब्येत खूप कमी झालेली आहे. म्हणून आमचं असंच बोलणं चाललं होतं की त्याला मी सांगत होते तब्येत तुझी खूप खराब झाली आहे म्हणून. तर इकडे चालले ते. पण वाईट वाटतं की असं घरचे माणसं आली आणि लगेच चालले की 2-3 दिवस. पप्पा होते 8 दिवस इथं, नंतर छोटा भाऊ आला होता 2 दिवस. आणि आत्ता काल दादा वहिनी आले होते. आता सगळेच चाललेत. पप्पा पण हॉस्पिटलला गेले, हे पण दोघं घरी चालले. आता घरात फक्त आरव आणि मीच. हे काही सकाळी जातात, संध्याकाळी येतात. तर मला एवढं वाईट वाटलं सगळे घरातून गेल्यावरती. पण आता कोणाला बोलणार ना आपण, जे म्हणजे जे आलेले असतात त्यांना तर जावंच लागतं परत.
आणि मला पण सारखं सातारला जायला भेटत नाही, गेलं तरी लगेच 1-2 दिवसात रिटर्न यावं लागतं. तर इकडे दादाला वगैरे मी सोडायला खाली गेलेली नाही, कारण आरव झोपला होता. आरवला औषध वगैरे पाजून झोपवलं होतं आणि त्याला काही उठवलं नाही जाताना दादानी, कारण म्हटलं तो झोपला औषध पिऊन, आता उठवू नकोस, नाही तर तो परत रडत बसेल झोप नाही झाली की. तर दादानी काही त्याला उठवलं नाही. आणि अशा ऐन वेळेलाच आरव झोपतो नेमका. इतर वेळेस झोपत नाही आणि जेव्हा त्यांनी झोपायला नको तेव्हा असं झोपत असतो, पण त्याला बरं पण वाटत नव्हतं. त्यामुळं म्हटलं जाऊ दे बिचाऱ्याला झोपू देत. तर त्याला औषध वगैरे पाजलं आणि आरव झोपून उठला आणि त्याने एकच सूर धरला होता की मामा मामी कुठे, मामी पाहिजे मामी पाहिजे. कारण की त्याला ते कालपासून होते खेळायला वगैरे, मग त्याला भारी वाटत होतं घरात सगळेजण होते तर. आणि आता ते उठल्यावर तर नाही दिसत, त्यामुळे मग तो रडायला लागला, मामा कुठे गेला, मामी कुठे गेली म्हणून. मामी कुठे, मामीला फोन लाव त्याचं चाललं होतं. आणि नंतर परत मग त्याला मी समजूत काढली त्याची की परत येणार आहेत ते आपल्या घरी म्हणून, आणि औषध वगैरे पाजलं त्याला गोड बोलून. आरव दरवेळी आजारी पडला तर एकदम मस्त खेळतो, की मीच म्हणते अरे तू आजारी आहे तरीसुद्धा तुला कसं काय, तू शांत बसत नाही 2 मिनटं पण फर्स्ट टाईम आरव झोपूनच होता. त्याला असं उठून असं एनर्जीच नव्हती त्याच्याकडे खेळण्याची. खूप असं तो इतका वीक झाला होता ह्यावेळी. मग आरवला थोडीशी मी समजूत काढली की मामा येणार आहे, मामी येणार आहेत, आपल्याला खाऊ घेऊन येणार आहेत, तुला गाडी घेऊन येणार आहेत. मग आरव शांत बसला. मग संध्याकाळी हे घरी आले. मग थोडंसं त्याच्या पप्पांनी पण त्याचा लाड केला. मग आरव थोडासा शांत बसला. नाहीतर त्याचं सुरूच होतं की सारखं त्याचं ते आजारपणामुळं रडणं वगैरे. आणि कालपासून माझी थोडी धावपळ पण झाली होती आणि त्यात आरवची तब्येत बरी नव्हती आणि घरातून सगळेजण गेले. त्यामुळे मला खूप म्हणजे खूप असं खूपच वाईट वाटत होतं आज, पण कोणाला सांगता पण येत नव्हतं. आणि कारण की आधीच आरव पण बरा नव्हता आणि ह्यांना पण काय बोललं तर मग ह्यांना पण परत टेन्शन, त्यामुळे मी कोणाला काही बोललेच नाही. असं वाटत होतं की हा दिवस परत यायलाच नको कधी. कधी कधी खूप बेकार एखादा दिवस येतो आणि तो लवकर संपत पण नाही. तर हे कामावरून आले, ह्यांना पण टेन्शन येतं की घरी आल्यावरती असं जर सगळे हसत खेळत जर नसलो ना आम्ही दोघे, की मग ह्यांना पण वाईट वाटतं आणि टेन्शन येतं त्यांना. आणि ते जर संध्याकाळी घरी आलं आम्ही दोघं फ्रेश असलो की मग ते पण खुश होतात की बाबा ठीक आहे चला हे चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. आणि आरव आजारी असल्यावर आम्हाला दोघांना पण अजिबात कुठेच आमचं मन नाही लागत. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत श्री